विचार अमर असतात आणि ते पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतात। शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 89व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन 2 सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। मनपा मुलांची मराठी केंद्रीय केंद्र शाळा कॅम्प सोलापूर इथं वही वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, तसंच मुकबधीर निवासी शाळा कुरुल रोड मोहोळ इथं ड्रेस वह्या व खाऊ वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता। या दोन्ही उपक्रमांचे आयोजक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, MBBS MD DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजी कन्सल्टंट, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि GI एंडोस्कोपिस्ट। विचारांची जपणूक आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची घडण। स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 89व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, संस्थापक ग्रीन मिशन आणि अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम यांच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले। याचाच एक भाग म्हणून 10 ऑगस्ट रोजी मनपा मुलींची मराठी केंद्र शाळा कॅम्प सोलापूर इथं सकाळी विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी चेअरमन वासुदेव इप्पलपल्ली, शशिकांत कैंची, संतोष सोमा, दयानंद मांड्याल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। शिक्षणाचं महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयासाठी सातत्यानं प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं। सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं उपस्थितांकडून कौतुक करण्यात आलं। स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 89व्या जयंतीनिमित्त आज सोलापुरात आमच्या संस्थेमार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम आज आम्ही राबवत आहोत। त्यामध्ये आज महानगरपालिकेची कॅम्प शाळेत येथे वह्यांचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलेलं आहे आणि हे वह्यांच्या बरोबरच आम्ही ड्रेस वाटप करत आहोत, वह्या वाटप करत आहोत। खाऊ वाटपाचाही कार्यक्रम आहे। चित्रकला स्पर्धा वेगवेगळ्या शाळेत आज घेत आहोत। त्याचबरोबर हस्ताक्षर स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा जिल्हास्तरीय, त्याचबरोबर वेगवेगळे सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या या जयंतीनिमित्त आम्ही राबवतो। प्रत्येक दरवर्षीही असं रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आम्ही सोलापुरात घेतो आणि त्यांनी आम्हाला दाखवलेला सामाजिक मार्ग आम्ही पुढेही सामाजिक कार्यातून सुरू ठेवलेला आहे आणि त्याच कार्यातून त्यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो।